चमचमीत आणि चवदार खिचडी बनवण्यासाठी मी इथे टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर चिरून घेतले. त्यानंतर 1 वाटी तांदळाला अर्धी वाटी मूग डाळ आणि अर्धी वाटी तूर डाळ या प्रमाणात मी घेतले. हे तीनही स्वच्छ आपण धुवून घ्यायचे आणि अर्धा तास पाण्यामध्ये मी भिजायला ठेवले. अर्ध्या तासानंतर गॅसवर कुकर ठेवला. त्याच्यामध्ये तुम्ही तूप किंवा तेल दोन्हीपैकी काही घालू शकता. मी इथं तेल घातले. तेलावरती जिरे आणि कढीपत्त्याची छान फोडणी द्यायची. त्यावरती लगेच कांदा, हिरवी मिरची टाकून पचवून घ्या. त्यानंतर लगेच टोमॅटो, आलं लसूण मी इथे ठेचून घेतले. टोमॅटो चांगला मऊ झाला की त्याच्यामध्ये आपण धना पावडर, पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर हे सगळं घालून छान मिक्स करून घ्यायचं. त्याच्यावरती आता आपल्याला जे भिजवून ठेवलेले डाळ आणि तांदूळ होते ते ह्याच्यामध्ये घालायचे. त्याच्यामध्ये आता मी कोथिंबीर, कसुरी मेथी आणि पाव चमचा गरम मसाला ॲड केला आहे. हे छान परतून घ्यायचं. जेवढे तुम्ही डाळ आणि तांदूळ घेतले त्याच्या 4 पट पाणी घ्यायचे. मी इथे 2 वाट्या घेतले होते. 1 वाटी तांदूळ, 1 वाटी डाळ, हे मी ह्याच्या 4 पट मी पाणी ह्याच्यामध्ये घातलं आहे. त्यानंतर मोठं